Hello to all the young and smart ones out there. मी मानसी आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपला जो पोयम आहे व्हॉट इज सक्सेस ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया. पोयम वाचून झालेली आहे आणि आपण नीट प्रकारे समजले की पोयम मध्ये काय म्हटलं गेलंय, कवी जे आहे ते काय म्हणणं चाहतात ते. तर चला ह्याचे बाकीचे पार्ट्स पण बघूया. व्हॉट इज सक्सेस. सो टू बिगिन विथ, आपण जी पोयम वाचली आहे व्हॉट इज सक्सेस ही कोणी लिहिली आहे? तर रॅल्फ वॅल्डो एमर्सन यांनी लिहिलेली आहे. पोयम इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. आता फ्री वर्स म्हणजे नेमकं काय असतं? फ्री वर्स म्हणजे ज्याच्यात कोणती रायमिंग स्कीम नसते, रायमिंग वर्ड्स नसतात. आणि तुम्ही बघितलं असेल की इथे हे सगळे जितकेही लाईन्स लिहिले आहेत सगळे तुम्हाला सेंटेन्सेस सारखे वाटत असतील. आपण नॉर्मल जे सेंटेन्सेस बोलतो तशाच टाईपचे आहेत. तर दिस इज कॉल्ड फ्री वर्स. त्यांना फ्री वर्स म्हणतात. तर आता बघा इथे काही क्वेश्चन्स आहेत मार्जिनचे. बघा, हाऊ मेनी सेंटेन्सेस आर देअर इन द पोएम. हे म्हणतात की किती सेंटेन्सेस आहेत पोएम मध्ये. तर पोएम मध्ये जर तुम्ही काउंट कराल तर तुम्हाला कळेल. आपण पाहू की द पोएम इज फुल ऑफ सेंटेन्सेस. पोएम मध्ये पूर्ण वरतून खालतीपर्यंत सेंटेन्सेसच आहेत. व्हॉट इज सक्सेस हा सुद्धा एक सेंटेन्स आहे. हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. अशाच प्रकारे टू लाफ ऑफन अँड मच, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. तर म्हणजे की जितकेही लाईनी आहेत तेवढे ते सगळे सेंटेन्सेसच आहेत. तर ह्याला तुम्ही काउंट करून याचा आन्सर लिहू शकतात की देअर आर, आणि मग जितके सेंटेन्स आहेत त्याचा नंबर लिहायचा इन द पोएम. आता बघा इथे काही क्वेश्चन्स दिले आहेत. थिंक, डिस्कस अँड आन्सर. म्हणजे काय? सोचा, डिस्कस करा आपसामध्ये आणि मग ह्याचं उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे हु विन्स द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. तर बघा इथे काय लिहिलंय की टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. म्हणजे हे जे डायरेक्टली ह्याचा उत्तर नाही दिला या प्रश्नाचा, की जे इंटेलिजंट लोक असतात, जे मोठे लोक, शहाणे लोक असतात, त्यांचा रिस्पेक्ट, त्याचा सन्मान कोण लोक जिंकतात. तर तुम्ही याचा असं आन्सर कशा प्रकारे लिहू शकतात की दोज हु आर इंटेलिजंट देमसेल्व्स, किंवा वन हु इज इंटेलिजंट हिमसेल्फ विन्स द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. ठीक आहे, कळलं की जो स्वतः इंटेलिजंट असतो तो इंटेलिजंट लोकांचं जे आहे रिस्पेक्ट, सन्मान पावतो. अशाच प्रकारे हु विन्स द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. जे लहान मुलं असतात त्यांचा अफेक्शन कोण मिळवतं. हे म्हणजे मी तुम्हाला एकदम सिम्पली सांगते आन्सर, जे तुम्ही लिहू शका अशा प्रकारचे आन्सर सांगते. तर हु विन्स द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, लहान मुलांचे अफेक्शन म्हणजे प्रेम कोण पावतं? The person who gives affection to children and loves them and respects them wins the affection of children. ह्याचा अर्थ काय झाला की जो व्यक्ती लहान मुलांना अफेक्शन देतो आणि त्यांच्याशी प्रेम करतो तर तो लहान मुलांचा अफेक्शन म्हणजे प्रेम पावतो. तर हे ह्याचा आन्सर होऊन गेलं. किती सिंपल आहे ना, एकदम सिंपल आहे. हु इज अप्रिशिएटेड बाय ऑनेस्ट क्रिटिक्स. लाईन काय दिली आहे ते, टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. म्हणजे की ऑनेस्ट क्रिटिक्स ज्याची अप्रिसिएशन करतात, ज्याची तारीफ करतात. तर कोणाची अप्रिसिएशन करतात ऑनेस्ट क्रिटिक्स? वन. ह्याचा आन्सर तुम्ही जे आहे अशा प्रकारे लिहू शकता की वन हु इज सक्सेसफुल इन हिज लाईफ इज अप्रिशिएटेड बाय ऑनेस्ट क्रिटिक्स. की जो आपल्या जीवनात सक्सेसफुल आहे त्याला जे आहे ऑनेस्ट क्रिटिक्स अप्रिशिएट करतात. व्हॉट टाइप ऑफ फ्रेंड बिट्रेज अ फ्रेंड. कोणत्या प्रकारचा मित्र जो आहे तो दुसऱ्या मित्राला बिट्रे करतो म्हणजे धोका देतो. तर पहा ह्याचं काय उत्तर देऊ शकताय तुम्ही की व्हॉट टाइप ऑफ फ्रेंड बिट्रेज अ फ्रेंड म्हणजे की तर ह्याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता की अ फ्रेंड हु इज कनिंग, सेल्फिश and does not respect or thinks of other friend betrays other friend. ठीक आहे. तर अशा प्रकारे की जो व्यक्ती सेल्फिश आहे, जो आपल्याच बाबतीत सोचतो, जो कनिंग आहे, ठीक आहे, तर अशा प्रकारचे व्यक्ती बिट्रे करतात आपल्या मित्रांना. हा आन्सर होऊ शकतो. आणि बघा, विच लाईन्स टेल यू दॅट अ पेरेंट, अ गुड गार्डनर, अ सोशल रिफॉर्मर आर ऑल सक्सेसफुल पीपल. हे कोणत्या लाईनीवरनं कळतं की हे सगळे लोक, पेरेंट असो किंवा गुड गार्डनर असो किंवा सोशल रिफॉर्मर, हे सगळे सक्सेसफुल लोक आहेत, हे सगळे यशस्वी लोक आहेत. तर हे आपल्याला कुठून कळतं? टू लीव द वर्ल्ड अ बिट बेटर वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच और अ रिडीम्ड सोशल कंडिशन. तर ह्याच्यात येतं वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड. हेल्दी चाइल्ड कोण देतं? पेरेंट देतात. ठीक आहे ना, जे आई वडील असतात. तर ते झाले सक्सेसफुल.
अशाच प्रकारे अ गार्डन पॅच, गार्डन पॅच म्हणजे हिरवळ कोण देतं, तर गुड गार्डनर. तर तोही एक जे सक्सेसफुल व्यक्ती झाला. आणि अशाच प्रकारे ऑर अ रिडीम्ड सोशल कंडिशन, तर हे कोण करतं, सोशल रिफॉर्मर, जे सामाजिक कार्यकर्ते असतात, जे सामाजिक जे विकास करतात. सो हे लोकही सक्सेसफुल झाले, हे आपल्याला या लाईनीवरनं, या 3 लाईन्सवरनं आपल्याला कळतं की जे आहे पॅरेंट, गुड गार्डनर आणि सोशल रिफॉर्मर हे सुद्धा आर ऑल सक्सेसफुल पीपल, हे याच्यावरनं कळतं. आता बघा, आपण आपल्या नेक्स्ट इंग्लिश वर्कशॉप वरती बघूया. टेक द करेक्ट अल्टरनेटिव्ह. याच्यात आपल्याला काय करायचंय, एक क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन टाइप्स आहे आणि 4 ह्याचे ऑप्शन्स दिले आहेत. तर आपल्याला काय करायचंय, जो पोएट जो करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे त्याच्यावरती आपल्याला टिक करायचं. फर्स्ट बघा, द पोएट सेज दॅट सक्सेस इज, म्हणजे कवी म्हणतो की सक्सेस म्हणजे यश आहे. काय आहे, टू लाफ लेस अँड वर्क मोर, म्हणजे कमी हसायचं आणि खूप काम करायचं, हे ह्याच्याने यश मिळतं आपल्याला. किंवा टू लाफ नेव्हर एट ऑल, म्हणजे कधीच नाही हसायचं असं म्हणतो तो. किंवा टू लाफ ऑफन अँड मच, की खूप हसा आणि भरपूर हसा, नेहमी म्हणजे की हसत खेळत राहा. किंवा टू लाफ लेस अँड लो, की खूप कमी आणि हळूहळू हसा. ठीक आहे, तर ह्याच्यातनं कोणता ऑप्शन सही आहे? व्हेरी गुड, द फर्स्टचा सी ऑप्शन, टू लाफ ऑफन अँड मच. कवी काय म्हणतोय, द पोएट सेज दॅट सक्सेस इज टू लाफ ऑफन अँड मच, की यश म्हणजे खूप हसायचं आणि नेहमी हसत खेळत राहायचं, हेच सक्सेस आहे, हेच यश आहे. आता बघा सेकंड, द पोएट वॉन्ट्स अस टू, कवी चाहतो की आपण काय करायचं, अस टू अर्न अ लॉट ऑफ मनी, आपण खूप सारा पैसा मिळवायचा. अर्न प्रॉफिट्स, की किंवा खूप आपण जे प्रॉफिट कमवायचा, म्हणजे तेच पैशाशीच रिलेटेड आहे. अर्न प्रॉपर्टी, आपण जमीन जायदाद हे सगळं खूप मिळवायचं. किंवा अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स, की जे टीका टिप्पणी करणारे लोक आहेत त्यांच्याकडनं तारीफ मिळवायची आपल्याकरता. तर तुम्ही बघितलं असेल पोयम मध्ये कुठेही रुपया पैशांची गोष्ट नाहीच आली. म्हणजे सफलता, जे सक्सेस आहे त्याचं रुपया पैशांची ऍक्च्युली काही संबंध नसतच, है ना. आपण जे पुस्तकांमध्ये ज्यांच्या गोष्टी ऐकतो, वाचतो, ते सगळे कुठेही म्हणजे तुम्हाला दिसलंय का की कुठे कोणी खूप अमीर लोक होते, श्रीमंत होते, असं काहीच नाही दिसलंय. आपण आता मागच्या सेशन्स मध्येच किती लोकांच्या कहाण्या वाचल्या आहेत. मायकल फराडे आहेत आणि किती सगळे आहेत की बिचारे गरिबीतनं निघालेले, पण किती मोठं त्यांचं नाव होतं, सक्सेसफुल होते. तर म्हणून द पोएट वॉन्ट्स अस टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स, याचा हा करेक्ट ऑप्शन होईल. द पोएट वॉन्ट्स अस टू अप्रिशिएट, पोएट काय म्हणतो, कशाला अप्रिशिएट केलं पाहिजे, आपल्याला कसली तारीफ केली पाहिजे. रिचेस म्हणजे की श्रीमंतपणा, गॉड म्हणजे देव, ब्युटी म्हणजे सुंदरता, किंवा सोसायटी म्हणजे समाज. तर आपल्याला द पोएट वॉन्ट्स टू अप्रिशिएट, अप्रिशिएट कशाला केलं पाहिजे, पटापट सांगा. शाबाश, ब्युटी. तर द पोएट वॉन्ट्स टू अस टू अप्रिशिएट ब्युटी, की आपण जी सुंदरता आहे तिला अप्रिशिएट करता आपल्याला यायला पाहिजे. आणि लास्ट आहे, द पोएट वॉन्ट्स अस टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट. पोएट म्हणतो, कवी म्हणतो की आपण जेव्हा जग हे सोडू तेव्हा तो जग थोडस पण काय करून सोडायचं, बिटर. बिटर म्हणजे काय, कडवं. म्हणजे ह्याचा अर्थ हे असू शकतं की म्हणजे खराब करून सोडायचं, है ना. किंवा बेटर म्हणजे चांगलं करून सोडायचं. किंवा ब्रॉडर, ब्रॉड म्हणजे काय, चौडं करायचं. किंवा बेअर्ड, तर ह्या सगळ्यामध्ये काय उत्तर सही आहे, बेटर. येस, द पोएट वॉन्ट्स अस टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर. तो चाहतो की आपण जेव्हा जग सोडू तर थोडस हे जग चांगलं होईल. आता बघा, कम्पेअर दिस पोएम विथ वॉक अ लिटिल स्लोअर अँड फिल द चार्ट. आपण पोएम वाचली होती वॉक अ लिटिल स्लोअर सुरुवातीमध्ये, त्याच्याशी कम्पेअर करायची ही पोएम. आणि या चार्टला येस किंवा नो मध्ये भरू. डज इट हॅव्हिंग रायमिंग वर्ड्स, तर वॉक अ लिटिल स्लोअर मध्ये रायमिंग वर्ड्स होते, तर इथे येईल येस. आणि या व्हॉट इज सक्सेस आपण जी वाचली त्यात नाही, इथे येईल नो. येस आणि नो. सेकंड आहे, डज इट हॅव अ स्टडी रिदम, काय रिदम होतं ह्याच्यामध्ये, है ना. तर रिदम होतं वॉक अ लिटिल स्लोअर मध्ये, त्याच्यामध्ये येस. आणि परत व्हॉट इज सक्सेस मध्ये नाही येतं, त्याच्यामध्ये नो. आर द लाईन्स ऑफ इक्वल लेंथ, इक्वल लेंथच्या लाईन होत्या एकासारख्या, तर होत्या वॉक अ लिटिल स्लोअर मध्ये, तर इथे येस. आणि इथे व्हॉट इज सक्सेस मध्ये नव्हत्या, तर नो. आणि लास्ट आहे, आर देअर स्टॅन्झाज विथ इक्वल नंबर ऑफ लाईन्स, काय स्टॅन्झाज जितके होते दोन्ही मध्ये इक्वल नंबर ऑफ लाईन्स होते, तर ह्याच्यामध्ये परत येस येईल आणि इकडेही नो येईल व्हॉट इज सक्सेस मध्ये. अशा प्रकारे पोएम आपली संपलेली आहे. आता काही राहिलेला पार्ट आहे तो आता आपण करूया. तर बघा, आपला इंग्लिश वर्कशॉप जो आहे त्याचा क्वेश्चन नंबर 7चा एक बी पार्ट उरलेला आहे, तो करूया.
मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं पण सेट ऑफ क्वेश्चन्स जो विचारला गेला होता एका व्यक्तीला, आता जो की एक ऑथर होता त्याला आपण विचारलं होतं, आता एक सेट ऑफ क्वेश्चन्स आहे टू इंटरव्ह्यू अ वेल नोन सोशल वर्कर इन युअर एरिया. आपल्या एरियामध्ये कोणी एक चांगले समाज कार्य करतात त्यांना क्वेश्चन्स विचारायचे. तर बघा कसे असतील. आर यू रिअली ग्रेटफुल टू द वोटर्स ऑफ युअर एरिया, वाय? तर तुमचे जे एरियाचे जे वोटर म्हणजे जे वोट करतात त्यांच्याशी ग्रेटफुल आहात तुम्ही, आणि कसं, कशाला? हाऊ विल यू हेल्प दिस एरिया टू डेव्हलप? तुम्ही आपल्या एरियाला कसं डेव्हलप कराले, कशा प्रकारे तुम्ही त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये मदत कराले? व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दिस एरिया? आणि पुढे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये काय तुमचे प्लॅनिंग आहे? तुम्ही काय सोचलंय की या एरियाची डेव्हलपमेंट कशी करणार आहे? आर देअर एनी सोशल प्रॉब्लेम्स दॅट द पीपल इन दिस एरिया आर फेसिंग? काय असे कोणते सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत, दिक्कत आहे जे की या एरियाचे लोक फेस करतात, सामना करतात ज्याचा? अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज द रोल ऑफ एज्युकेशन टू डेव्हलप द सोसायटी? तुमच्या हिशोबे एज्युकेशन जे असतं, शिक्षण असतं, त्याचा काय रोल आहे समाजाचा डेव्हलपमेंट करता, त्याच्या उन्नती करता? व्हॉट हॅव यू डन टू मेक अवेलेबल एज्युकेशनल फॅसिलिटीज इन आर एरिया? तुम्ही काय केलं आहे आपल्या एरियामध्ये एज्युकेशनल फॅसिलिटीज सगळ्यांना मिळेल, शैक्षणिक जे सुविधा आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू फाईट अगेन्स्ट इलिटरसी सुपरस्टिशन्स इन आवर सोसायटी? आपल्या समाजामध्ये इलिटरसी म्हणजे जी अशिक्षा आहे आणि अंधविश्वास, सुपरस्टिशन म्हणजे अंधविश्वास, ह्याला दूर कराय करता, ह्याच्याशी फाईट कराय करता काय केलं जात आहे, काय केलं पाहिजे? व्हॉट मोटिवेटेड यू टू बी अ सोशल वर्कर? तुम्ही सोशल वर्कर कसे बनले? तुमची काय इन्स्पिरेशन होती, काय प्रेरणा होती? इज देअर एनी मेसेज दॅट यू वुड लाईक टू गिव्ह टू द सिटिझन्स ऑफ दिस एरिया? काय असे कोणती मेसेज आहेत, असे कोणते संदेश आहेत जे की तुम्ही इथल्या एरियाच्या लोकांना, नागरिकांना देणं चाहताय? तर अशा प्रकारचा क्वेश्चन एअर आहे जो की बनू शकतो. नेक्स्ट बघा, एप्रिसिएशन ऑफ द पोएम, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द पोएम. फर्स्ट ऑफ ऑल टायटल, व्हॉट इज सक्सेस? पोएट, रॅल्फ वॉल्डो एमर्सन. थीम किंवा सेंट्रल आयडिया काय? द थीम ऑफ द पोएम इज क्वाइट एव्हिडेंट फ्रॉम द टायटल ऑफ द पोएम इटसेल्फ. जे पोएमचं टायटल आहे त्याच्यानेच जे आहे एव्हिडेंट आहे की काय थीम असेल या पोएमची, की व्हॉट इज सक्सेस म्हणजे सफलता काय आहे, याच्यानेच कळतं आपल्याला. As the answer to the question posed in the title, the poet defines success as precisely as possible in the following lines. तर हा जो प्रश्न विचारला गेलाय जो टायटल मध्ये आणि पहिल्या लाईनीमध्ये, त्याच पूर्ण जे आहे उत्तर दिलं गेलंय, जे फॉलोइंग लाईन्स आहे म्हणजे की ज्या पुढच्या लाईन्स आहे, आणि तोही अगदी प्रिसाइसली म्हणजे अगदी कमी शब्दांमध्ये, कमी छोट्यामध्ये, आणि त्यांनी खूप छान जे आहे डिफाईन केलंय की सक्सेस म्हणजे काय असतं. राईम स्कीम काय आहे? द पोएम इज एन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स आहे म्हणून नो रायमिंग स्कीम आहे. फिगर ऑफ स्पीच रेपिटेशन आहे, रेपिटेशन परत परत केलं गेलंय. स्पेशल फीचर काय पोएमचा? द पोएम इज एन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. फ्री वर्सचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. द लाईन्स ऑफ अ फ्री वर्स डू नॉट हॅव एनी स्टडी रिदम. तर स्टडी रिदम नसतं फ्री वर्स मध्ये कोणताही. द लाईन्स आर ऑफ इरेग्युलर लेंथ अँड लॅक क्लिअर कट स्टॅन्झा डिव्हिजन. आणि तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यात स्टॅन्झाचे डिव्हिजन आपल्याला कळतच नाही, कुठे पहिला स्टॅन्झा आहे, कुठे दुसरा स्टॅन्झा आहे. तर म्हणून हे फ्री वर्स हे सगळं आहे ह्याच्यात. इट हॅज नो राईम स्कीम, म्हणजे राईम स्कीम सुद्धा नाही आहे. फेवरेट लाईन कोणची आहे? आपली फेवरेट लाईन होऊ शकते टू अप्रिशिएट ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. हे फेवरेट लाईन्स आहेत. वाय आय लाईक द पोएम? मला ही पोएम का आवडली? आय लाईक दिस पोएम बिकॉज इट डिफाईन्स सक्सेस इन अ व्हेरी स्पेशल वे. कारण की ही सक्सेसला, यशला खूप स्पेशल तरीकेने समजावते. हिअर सक्सेस इज नॉट जस्ट अन इंडिव्हिज्युअल अचीवमेंट. इथे काय सांगितलंय की यश म्हणजे कोणता एका व्यक्तीचा उपलब्धी नाही म्हटली गेली. इट इज नॉट टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ अदर्स अराउंड अस. आणि आपल्या जवळच्या लोकांचा ऍडव्हान्टेज उठवणं हे पण नाही की म्हणजे की त्यांच्याशी आपण आपला लाभ करून घेऊ. इट इज इन्स्टेड गिव्हिंग बॅक टू सोसायटी. त्याच्या बदले बल्कि काय की गिव्हिंग बॅक टू सोसायटी, आपण समाजाला काय देतोय ह्याच्यामध्ये यश सांगितलं गेलंय. इट इज अबाउट मेकिंग सोसायटी अ बेटर प्लेस बाय आर लिटल कंट्रीब्युशन. आणि आपण आपल्या थोड्या बहुत योगदानाने कशा प्रकारे समाजाला चांगलं बनवू शकतो. तर हे सगळे जे कारण आहेत की मला ही पोयम इतकी आवडते. तर अशा प्रकारे आपण आज हे पोयम पण इथे संपवलेली आहे. खूप सुंदर पोयम होती, नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आणि तुम्ही पण हे सगळे स्टेप्स जे आहे फॉलो करून सक्सेसफुल व्हाल आपल्या लाईफमध्ये. आय नो इट व्हेरी बेटर.
So we will meet in the next session. Till then, bye. Have a nice day. Thank you. Stay healthy, stay fit.